दरम्यान एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर सरकार ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। गरजेनुसार कर्मचारी नेमण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्यात। करार पद्धतीने चालक आणि इतर कर्मचारी नेमले जाणार आहेत। तर पुण्यात एसटी संपात फूट पडल्याचं पाहायला मिळालं। स्वारगेट आगारातून एसटी बाहेर पडली आहे। पुण्यात संध्याकाळच्या सत्रात एसटी सेवा सुरळीत सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। कोकणात ठाणे, मुंबई आणि इतर भागांमध्ये बसेस रवाना होत आहेत। प्रवाशांची वर्दळ स्वारगेट बस स्थानकात पाहायला मिळते। आम्हाला वायला जायचंय, अर्धा पाऊण तास झालं थांबलोय, पण अजून काही कोणाचं अपडेट पण नाही भेटलं की बाबा गाडी येणार आहे नाही येणार आहे। फक्त सांगतात की संपय संपय, पण काय अजून काही त्यांचं अपडेट नाही भेटलेलं। आम्ही सगळे ताटकळलोय, आता भरपूर वेळ झाला। कुठे जायचं मावशी तुम्हाला? आम्हाला मिरजेला जायचंय। बराच वेळ झाला वाट बघायला लागली, एक पण बस अजून आलेली नाहीये। काय बसेस चालू आहेत पण ते बघितले की तिथे पण नाही, सगळ्या कोल्हापूर पर्यंतच आहेत, मिरजेपर्यंत नाहीच आहे। म्हणजे ज्या काही रूटवरच्या गाड्या ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत, मात्र काही रूटवरच्या गाड्या अजूनही बंद आहेत।